हॅलो तुम्ही तेव्हा नाही सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका. अरे गेलो म्हणून आज आम्हाला असं डावलताय. आम्ही पक्षाची कामं केली. तर आता जे टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण चित्र पाहिलं हे चित्र राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधलं चित्र होतं. हे चित्र होतं कार्यकर्त्यांच्या आक्रोशाचं, हे चित्र होतं कार्यकर्त्यांच्या निराशेचं. आज महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. कुठे युती झाली, कुठे युती तुटली, कुठे आघाडी झाली तर कुठे आघाडी तुटली. पण अशा परिस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांना, काही इच्छुकांना, काही निष्ठावानांना त्यांच्या पक्षांकडनं उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कमालीचा आक्रोश केला आणि उद्रेक वाढला. नेत्यांनी या सगळ्या नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आश्वासनं दिली, पण तिकीट न मिळाल्यामुळे निर्माण झालेला संताप शेवटपर्यंत काही निवळलाच नाही. समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले, नेत्यांसोबत वादावादी झाली. संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, चंद्रपूर या सगळ्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. इथे सगळीकडे नाराजांचा संताप उफाळून आला. कुठे इच्छुकांच्या अश्रूंचा बांध फुटला, कुठे नाराजांनी शिव्यांची लाखोली वाहिली, कुणाला भोवळ आली तर कुणी थेट पेट्रोलची बाटली घेऊन आत्मदहनाचा इशारा देऊ लागला. कुणी खुर्च्या फेकल्या, ऑफिसची तोडफोड केली आणि या सगळ्या नाराजांच्या उद्रेकाचा भडका उडाला. आता पक्षनेत्यांसमोर महापालिका निवडणुकीच्या मतदानांपूर्वी या नाराजांचं मन वळवण्याचं मोठं आव्हान असेल. आणि या नाराजीचा स्फोट सगळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात कुठे पाहायला मिळाला असेल तर तो छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे शिवसेना भाजपच्या युतीचं नेमकं काय होणार याचं चित्र स्पष्ट नसताना भाजपमधली अंतर्गत बंडाळी किंवा भाजपमधला अंतर्गत वाद आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी चव्हाट्यावरती आला. वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करून घाम गाळून ऐन वेळेला उमेदवारी डावलली गेल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी पक्ष कार्यालय गाठलं, नेत्यांसमोर गयावया केली, आक्रोश मांडला, पण AB फॉर्म मिळण्याची वेळ आधीच निघून गेली होती. त्यामुळे इच्छुकांसमोर रोष व्यक्त करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता. शेवटी पोलिसांना या इच्छुकांना आवरावं लागलं. काही नाराजांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला, काहींनी बंडाचा झेंडा उगारत उपोषणाचा पवित्रा घेतला. नुकत्याच पक्षात आलेल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा निष्ठावान विरुद्ध आयात या वादाची ठिणगी पाहायला मिळाली. अनेक जुने कार्यकर्ते नाराज असल्यानं याचा परिणाम मतदान किंवा निकालावरती होऊ शकतो अशी सुद्धा आता चर्चा जोर धरतेय. माझं तिकीट कापलंय म्हणजे मला एक म्हणायचंय, कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत. एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत. त्याच्यानंतर ही जी महिला आहे ही एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का? तुम्ही अन्याय करतात. माझ्यावर 18 केसेस आहेत, अजून केसेस आहेत, अजून 3 केसेस अजून बाकी आहेत. मग सावे साहेब, कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची. अहो मी 30 वर्ष झाले झक मारतोय भाजपमध्ये. कुत्र विचारित नव्हतं त्यावेळेस आम्ही काम केलेलं आहे. सगळ्या पदाधिकारी मुंडे साहेबापासून काम केलेलं आम्ही आणि आम्हालाच हे हाकलतात. मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे. मी पक्षाचा पदाधिकारी आहे. युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे. मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं का बरं माझ्यासोबत यांनी असं केलं? कशामुळं? काय आमच्या निष्ठावंतात कमी राहिली? आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली? आमच्या 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही
काम करायला आलो ते म्हणे एकनिष्ठपणे, आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या. भारतीय जनता पार्टीच्या 41 वर्षापासून मी काम करतो, 84 पासून. 95 ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ, आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. जो ओबीसी ला ओपन मधून दिलं, ओपन सीट महिलांसाठी सुटलेली असताना भाजपा बदललंय, पैशावर चाललंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. पैसा लो, पैसा फेको और तिकीट लेके जाओ, हेच झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.